आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या थर्ड चॅप्टरमध्ये थिअरी पार्ट आपण ह्या सब्जेक्टचा पाहणार आहोत. तर यामध्ये प्रथमतः रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा जो टॉपिक आहे, याचा हा ॲडमिशन ऑफ पार्टनर हा सब टॉपिक आहे. रिकॉन्स्टिट्यूशनच्या 3 सिच्युएशन असतात: ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ. आणि रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, याचा अर्थ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे पुनर्बांधणी, पार्टनरशिप फर्मची पुनर्बांधणी, भागीदारी संस्थेची पुनर्बांधणी केली जाणे. आता ही भागीदारी संस्थेची पुनर्बांधणी कधी होते आणि त्याचा अर्थ काय ते या ओळीमध्ये दिलेला आहे. मिनिंग दिसतं या स्लाइडमध्ये. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स चेंज इन रिलेशनशिप बिटवीन द पार्टनर्स. म्हणजे पार्टनर्समधील जेव्हा रिलेशन बदलतात, संबंध बदलतात, त्यावेळेस त्याला म्हटलं जाईल रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. मग आता हे संबंध कोणत्या कारणाने, कोणत्या प्रकारांनी बदलतात, ते प्रकार, ते फॉर्म्स, त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे टाइप्स किंवा फॉर्म्स. फॉर्म्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन. इट इज इन 4 फॉर्म्स. पहिला फॉर्म सांगितला आहे, चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो इन एक्झिस्टिंग पार्टनर्स. पार्टनरशिप फर्मचे जे एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत, 2, 3, 4 किती असतील, त्या पार्टनरशिप फर्मच्या पार्टनर्समधील प्रॉफिट शेअरिंग रेशो, समजा एक्स अँड वाय पार्टनर्स आहेत, त्यांचा रेशो 3:2 आहे आणि पुढच्या अकाउंटिंग इयरमध्ये त्यांनी ठरवलं की एकाच एक रेशोमध्ये प्रॉफिट शेअरिंग करायचा. म्हणजेच या ठिकाणी काय झालंय, रिकॉन्स्टिट्यूशन झालेलं आहे. मग हे एक प्रकारचं उदाहरण, हे एक प्रकारचा फॉर्म रिकॉन्स्टिट्यूशनचा होऊ शकतो. नंबर 2, ॲडमिशन ऑफ पार्टनर. नवीन पार्टनर जर ॲडमिट करायचा असेल गुडविलच्या कारणाने, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनच्या कारणाने किंवा मॅनेजरियल स्किल्स ज्याच्याकडे चांगले असतील, अशा पार्टनरच्या व्यक्तीकडून जर आपल्याला आवश्यकता भासत असेल तर त्यावेळेस नवीन पार्टनरचं ॲडमिशन होतं. रिटायरमेंट ऑफ पार्टनर ही थर्ड सिच्युएशन आहे. म्हणजे जेव्हा वयोवृद्ध झाल्यानंतर व्यक्तीची क्षमता, काम करण्याची क्षमता कमी होऊन जाते, त्यावेळेस तो निवृत्त होण्याचा विचार करतो किंवा एखादा पार्टनर सोडूनही आपल्या पार्टनरशिपमधून निवृत्त होऊ शकतो. म्हणजे स्वेच्छेने निवृत्ती ही सुद्धा त्या ठिकाणी असू शकते. आणि त्यावेळेस राहिलेल्या पार्टनरमध्ये ही पार्टनरशिप फर्म चालते आणि रिटायर झालेला पार्टनर फर्ममधून जातो. त्यामुळे चेंजेस निर्माण होतात, काही बदल निर्माण होतात. आणि फोर्थ सिच्युएशन आहे डेथ ऑफ पार्टनर. डेथ ऑफ पार्टनर म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यानंतर पार्टनरशिप फर्ममध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो, ॲसेट्स, लायबिलिटीजचं व्हॅल्युएशन हे बदलणार आहे आणि ह्या तिन्ही सिच्युएशनमध्ये ते बदलणार आहे. त्यामुळे त्याला काय म्हटलं गेलंय, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. मग आता आपण ही जी सेकंड सिच्युएशन आहे, ॲडमिशन ऑफ पार्टनर, ॲक्च्युली या 3च सिच्युएशन रिकॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण अभ्यासणार आहोत 12वीच्या सिलेबसमध्ये. तर त्यापैकी ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय हे पुढच्या स्लाइडमध्ये सांगितलंय. त्याचा इंग्रजीमध्ये व्याख्येत कसं रूपांतर केलंय ते पहा. द प्रोसेस ऑफ ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर इज नोन ॲज ॲडमिशन ऑफ पार्टनर. सोपी आणि सुटसुटीत व्याख्या दिली आहे की ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर म्हणजे नवीन भागीदाराच्या प्रवेशाची जी प्रक्रिया असते त्यालाच काय म्हटलं गेलं, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. नीड ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर. का बरं आवश्यकता आहे नवीन पार्टनर ॲडमिट करून घेण्याची, गरज काय आहे, तर ह्या 3 कारणांनी गरज आहे. फॉर हिज नॉलेज अँड मॅनेजरियल स्किल्स, फॉर ॲडिशनल कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन अँड फॉर गुडविल ऑफ इनकमिंग पार्टनर. म्हणजे त्याचं ज्ञान, त्याचे मॅनेजरियल स्किल्स आपल्याला जर आवश्यक वाटत असतील तर त्यावेळेस नवीन पार्टनर म्हणून ॲडमिट करून घेतलं जाईल. त्याचं ॲडिशनल कॅपिटल जर किंवा जास्तीचं भांडवल जर संस्थेला आवश्यक असेल तर त्या आवश्यक भांडवलासाठी सुद्धा त्याला घेतलं जाईल. किंवा तिसरी गोष्ट, जर त्याचं नावलौकिक, त्या व्यक्तीचा नावलौकिक चांगला असेल तर त्याला सुद्धा गुडविल म्हणूनच त्याला
संस्थेमध्ये ॲडमिट करून घेतलं जाईल. म्हणजे त्याचा नवलौकिकाचा वापर, त्याच्या भांडवलाचा वापर, त्याच्या ज्ञानाचा आणि त्याच्या कौशल्याचा, व्यवस्थापकीय कौशल्यांचा वापर संस्थेसाठी व्हावा या कारणाने आपण त्याला संस्थेमध्ये, भागीदारी संस्थेमध्ये ॲडमिट करून घेणार आहोत. नंतर या ठिकाणी पुढच्या स्लाइडमध्ये इनकमिंग पार्टनर ही जी नवीन संज्ञा आहे ती दाखवलेली आहे. की नवीन पार्टनर इनकमिंग पार्टनर म्हणून ओळखला जातो आणि हा 1 मार्काला तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की व्हॉट इज इनकमिंग पार्टनर. तर त्याची व्याख्या आहे, द इनकमिंग पार्टनर इज द पार्टनर हू इज न्यूली ॲडमिटेड इन द पार्टनरशिप फर्म. आणि त्याला दुसरंच नाव काय आहे, न्यू पार्टनर. ही इज ऑल्सो नोन ॲज न्यू पार्टनर. नवीन प्रवेश झालेला पार्टनर जो असतो त्याला इनकमिंग पार्टनर असं म्हटलं जातं. न्यू रेशो और ओल्ड रेशो. न्यू रेशो किंवा ओल्ड रेशो ह्या 2 संकल्पना ज्या आहेत, या 2 संकल्पना ह्या नवीन स्लाइडमध्ये दिलेल्या आहे. कारण जेव्हा पार्टनर ॲडमिट केलं जाईल त्यावेळेस त्यांच्यातील प्रॉफिट शेअरिंग रेशो हा बदलणार आहे आणि तत्पूर्वी जो रेशो असतो जुन्या पार्टनरमधील त्याला ओल्ड रेशो असं म्हटलं जाईल. म्हणून व्हॉट इज न्यू रेशो, द प्रॉफिट शेअरिंग रेशो विच इज आफ्टर द ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर इज नोन ॲज न्यू रेशो. किंवा हे दुसऱ्या सिच्युएशनच्या बाबतीत याची व्याख्या बदलूनही जाईल, ते त्यावेळेस मी तुम्हाला डिस्कस करून सांगेन. परंतु ही सुद्धा उत्तर तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने बरोबर आहे. व्हॉट इज ओल्ड रेशो, द रेशो इन विच ओल्ड पार्टनर शेअरिंग their profits or losses before the admission of partner is known as old ratio. म्हणजे नवीन पार्टनर येण्यापूर्वी जो ओल्ड पार्टनर्स मधील, जुन्या पार्टनर्स मधील रेशो होता प्रॉफिट और लॉस शेअरिंग रेशो, त्याला ओल्ड रेशो असं म्हटलं जाईल. कारण इथे म्हटलं बिफोर द ॲडमिशन ऑफ पार्टनर. नेक्स्ट संकल्पना, पुढची संकल्पना जी आहे ती आहे सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो म्हणजे द रेशो इन विच, ही व्याख्या फार महत्वाची आहे. द रेशो इन विच ओल्ड पार्टनर सॅक्रिफाइसेस देअर शेअर ऑफ प्रॉफिट. इथपर्यंत लक्षात घ्या आधी. असे गुणोत्तर ओल्ड पार्टनर्स मधील की ज्याच्यामध्ये त्यांनी नवीन पार्टनरच्या प्रॉफिट शेअरिंगसाठी सॅक्रिफाईस केला आहे, त्याग केलेला आहे, असा रेशो. फॉर इनकमिंग पार्टनर म्हणजे येणाऱ्या पार्टनरसाठी इज नोन ॲज सॅक्रिफाईस रेशो. म्हणजे ज्या गुणोत्तरामध्ये जुन्या पार्टनर्सनी नव्या पार्टनरसाठी, नवा पार्टनरशिप फर्ममध्ये घेण्यासाठी जो सॅक्रिफाईस केला आहे, त्याग केला आहे, त्याला काय म्हटलं जाईल, प्रॉफिट शेअरिंग रेशोचा जो त्याग केलेला आहे त्याला काय म्हटलं जाईल, सॅक्रिफाईस रेशो असं म्हटलं आहे. म्हणजे त्यागाचं गुणोत्तर, त्यांनी दिलेल्या त्यागाचं गुणोत्तर या ठिकाणी समजा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं, हाऊ टू कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर तुम्हाला या फॉर्म्युलामध्येच असं द्यायचं आहे, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. त्यानंतर पुढे सांगितलंय कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. हा जो प्रॅक्टिकलचा पार्ट तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये सॉल्व्ह करते वेळी करायचा आहे, तो मी 3 स्टेपमध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्याचं उत्तर कसं काढायचं, न्यू रेशो कसा काढायचं, हे 3 स्टेप्समध्ये तुम्हाला ह्या एक्झाम्पलच्या स्वरूपात दिलेलं आहे. एक्झाम्पल काय ते आधी वाचतो. Asha and Aisha are 2 partners sharing profits in the ratio 2:3. They decided to admit Nisha for 1/4 in the firm. म्हणजे 1/4 शेअरसाठी तिला ॲडमिट केलेला आहे. कोणाला, निशाला. म्हणजे इथे इनकमिंग पार्टनर कोण झाली, निशा झाली. व्हॉट इज देअर न्यू रेशो, मग निशा ॲडमिट झाल्यानंतर 3 पार्टनर झाले, मग तिघांमधील रेशो 2:3 होणार नाही, तो तिसरा गुणोत्तर सुद्धा त्याच्यामध्ये जोडावं लागेल. मग त्यासाठी पहिली स्टेप मी तुम्हाला इथे दिलेली आहे, ती म्हणजे ओल्ड रेशो मांडून घेण्याची. ओल्ड रेशो काय, आशा आणि आयशा मधला 2:3, म्हणजेच 2/5 आशाचा पहिल्या पार्टनरचा आणि आयशा ही सेकंड पार्टनर आहे म्हणून 3/5 याची टोटल करून छेद मांडायचं. हे तुम्हाला माहितीच आहे अपूर्णांक कसे मांडायचे. पुढे नंबर 2, बॅलन्स शेअर फॉर ओल्ड पार्टनर्स. मग जर आपण 1/4 पार्ट नवीन पार्टनरला देणार आहोत, तर बॅलन्स शेअर ओल्ड पार्टनरसाठी किती राहिला नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये, तो या ठिकाणी कॅल्क्युलेट करून दाखवलाय. 1 - 1 आपण राहिला 3/4. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये न्यू रेशो कॅल्क्युलेशन ही 3rd स्टेप आहे.
यामध्ये काय करायचं, तुम्ही यामध्ये तीनही पार्टनरचे नावं लिहून घ्यायचे. 3/4 जो बॅलन्स शेअर होता तो आशा आणि आयशा म्हणजे दोन ओल्ड पार्टनरच्या समोर लिहून घ्यायचं. 3/4 3/4 जे आपल्या दुसऱ्या स्टेपचं उत्तर आहे. त्यानंतर ह्या 3/4 ला आशाच्या 2/5 म्हणजे ओल्ड रेशोने ओल्ड शेअरने गुणायचे आणि आयशाच्या 3/5च्या ओल्ड शेअरने गुणायचे याप्रमाणे. आणि तिसरा पार्टनर नंतर आपण करूयात. ह्याच्यामध्ये गुणाकार करताना जसं तुम्हाला माहिती आहे गणितीय क्रियामध्ये अंशाचा गुणाकार अपूर्णांकाच्या अंशाचा गुणाकार अंशाशी छेदाचा छेदाशी 3 दुने 6 4 पंचे 20 तसंच इथे 3 त्रिक 9 आणि 4 पंचे 20 म्हणजे 6/20 आणि 9/20 असे त्यांचे शेअर आलेले आहे. आता यामध्ये आपल्याला छेद हा 20 दिसतोय दोघांचा पण, आणि जेव्हा आपल्याला गुणोत्तर मांडायचं असतं तेव्हा आपल्याला छेद समान असावा लागतो. मग या ठिकाणी आपल्याला छेद समान मिळण्यासाठी या 1/4 निशाचा जो शेअर आहे तिला आपण द्यायचं किती कबूल केलाय इनकमिंग पार्टनरला 1/4, म्हणजे तिला 1/4 हिस्सा आपण देणार आहोत. मग 1/4 हिस्सा म्हणजे किती, आता या ठिकाणी यांचा छेद 20 आहे. मग ह्या 4ला आपल्याला 20 मध्ये कन्वर्ट करायचंय, बदलायचं आहे. त्यामुळे रूपांतरित छेदाचं रूपांतर 20 मध्ये करण्यासाठी त्याला गुणावं लागेल 5ने. मग जी क्रिया छेदाशी तीच अंशाशी करायची, अंशाला सुद्धा 5ने गुणायचं, म्हणजे हा अपूर्णांक 5/20 असा दिसून येईल. आणि मग तिचा शेअर तिचा रेशो 5/20 असेल, म्हणजेच 1/4 हा टोटल हिस्स्यामध्ये असणार आहे. जर आपण याचा अंश घेतला तर तुम्हाला न्यू रेशो मिळेल 6/9/5. अशा पद्धतीने न्यू रेशोचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचंय. 3 स्टेप लक्षात ठेवायचे. पुढे आहे पुढच्या स्लाइडमध्ये गुडविल कॅल्क्युलेशन. गुडविल कॅल्क्युलेशन मध्ये 2 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. एक्झाम्पलच्या स्वरूपात डायरेक्टली मी तुम्हाला ही समजावून सांगणार आहे. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अशा प्रकारे प्रॉफिट अमाऊंट दिलेले असतील. त्या प्रॉफिट अमाऊंट मधून तुम्हाला आणि त्याचप्रमाणे नंबर ऑफ इयर्स परचेस दिलेले असतील. ह्या दोन माहितीच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिटवर गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. जे गुडविल कॅल्क्युलेशन तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि त्याचा वापर तुम्ही गुडविल कॅल्क्युलेट करून जर्नल एंट्रीमध्ये किंवा लेजर पोस्टिंगमध्ये करणार आहात. एक्झाम्पल या ठिकाणी दिलंय, द प्रॉफिट्स ऑफ द 5 इयर्स इज गिव्हन बिलो. म्हणजे फर्मचे जे 5 वर्षाचे प्रॉफिट आहेत 2015, 16, 17, 18 आणि 19 अशा 5 वर्षाचे प्रॉफिट्स तुम्हाला दिलेले आहे. 40,000, 45,000, 48,000, 52,000 आणि 5व्या वर्षाचा मात्र 2019चा काय आहे, लॉस आहे. मग प्रॉफिट ज्याप्रमाणे ऍड करतो लॉस आपल्याला लेस करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म फॉर 2 इयर्स परचेस. ही एक महत्वाची माहिती त्या एक्झाम्पल मध्ये दिलेली असते. नसेल तर तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिटच गुडविल म्हणून कन्सिडर करायचं, हे तुम्हाला नंतर पुढे समजेल. पुढे ॲव्हरेज प्रॉफिट आन्सर आपलं कसं आहे, सोल्युशन फर्स्ट फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. यासाठी तो फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट लेस लॉसेस डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग आता हे नंबर ऑफ इयर्स कुठून मिळाले, जेवढ्या वर्षाचा डेटा तेवढ्या वर्षाचा तुम्हाला नंबर ऑफ इयर्स आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वर्षाचा डेटा दिला आहे म्हणून भागिले 5 करणार नंबर ऑफ इयर्स परचेस, नंबर ऑफ इयर्स. नंतर प्रॉफिट्सचे अमाऊंट ऍड करणार. पहिल्यांदा त्यांना ऍड सुरुवातीला लिहा, वजा लॉसची अमाऊंट जी आहे ती शेवटी लिहा. टोटल केली असता तुम्हाला प्रॉफिटची अमाऊंट 1,85,000 सापडेल, वजा लॉसची अमाऊंट 5,000 आहे. म्हणजेच नेट अमाऊंट ऑफ प्रॉफिट किती आहे, 1,80,000 भागिले 5 केला असता तुम्हाला पर इयर किंवा ॲव्हरेज प्रॉफिट सरासरी नफा 36,000 एवढा सापडेल. आणि या 36,000 ॲव्हरेज प्रॉफिटवर तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेशन दुसऱ्या स्टेपमध्ये करता येईल. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. मग ही दुसरी जी माहिती मी मागाशी सांगितली होती, नंबर ऑफ इयर्स परचेस महत्वाचे आहे. ते तुम्हाला दिलेले असतील तर ते तुम्ही त्याला गुणिले ॲव्हरेज प्रॉफिटला त्या नंबर ऑफ इयर्स परचेसने गुणाकार करा, तुम्हाला अमाऊंट मिळेल ती इथे येते 72,000. नंतर दुसरी मेथड या ठिकाणी दिलेली आहे सुपर प्रॉफिट मेथड. पहिली मेथड ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, दुसरी मेथड सुपर प्रॉफिट मेथड. इन दिस मेथड गुडविल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग 4 स्टेप्स. या ठिकाणी मी स्टेप्स लिहून दिलेत कारण
यामध्ये 4 स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला या स्लाइडमधून लगेच लक्षात राहतील, कारण पहिली जी स्टेप आहे ती आपली आहे तशीच आहे, ॲव्हरेज प्रॉफिट प्रमाणे सेम तशीच आहे. नंबर 2 स्टेप मात्र बदलते. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR. कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय, जे कॅपिटल पार्टनर्सने एकंदरीत इन्व्हेस्ट केलेलं आहे त्या वर्षी तेवढं टोटल कॅपिटल एम्प्लॉयड गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तर ह्यामधून तुम्हाला काय मिळेल, नॉर्मल प्रॉफिट. आणि मग तिसरी स्टेप येते सुपर प्रॉफिटची. पहिल्या स्टेपमधून दुसरी स्टेप वजा करायची, म्हणजेच पहिल्या फॉर्म्युलामधून येणारे अमाऊंट दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये येणाऱ्या अमाऊंटमधून वजा करायचे, म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट तुम्हाला मिळेल सुपर प्रॉफिट. या सुपर प्रॉफिटचा वापर तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेशनमध्ये करायचा आहे. या सुपर प्रॉफिटला गुणायचे नंबर ऑफ इयर्स परचेसने. मागच्या एक्झाम्पल प्रमाणे या ठिकाणी गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस होतं. या ठिकाणी गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट ऐवजी कशाला गुणायचे, सुपर प्रॉफिटला गुणायचे नंबर ऑफ इयर्स परचेसने. ह्या 4 स्टेप्स आहेत, त्या व्यवस्थित तुम्ही लिहून घ्याव्यात. एक्झाम्पल दिलं या ठिकाणी कशा प्रकारे गुडविल कॅल्क्युलेट करायचं या मेथडने. द प्रॉफिट्स ऑफ द फर्म आर ॲज फॉलोज. दिलेले प्रॉफिट जे आहेत ते अशा प्रकारे आहेत. 2015-16चा प्रॉफिट 70,000, 2016-17चा प्रॉफिट 90,000, 17-18चा 1,00,000, 18-19चा 50,000 आणि 2019-20चा 10,000चा लॉस आहे. म्हणजे 10,000चा लॉस तुम्हाला या ठिकाणी सुद्धा वजा करणे आहे. कॅपिटल एम्प्लॉयड दिलंय 4 लाख. टोटल अमाऊंट दिली पार्टनर्सची, किती कॅपिटल त्यांनी दिलंय फर्मला इन्व्हेस्ट केलेलं. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलाय 8% पर ॲनम. कॅल्क्युलेट द गुडविल ऑफ द फर्म अंडर सुपर प्रॉफिट मेथड फॉर 2.5 years परचेस. तर या ठिकाणी तुम्हाला 2 वर्ष न देता 2.5 वर्ष दिलेली आहेत. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजेच काय, NRR आणि कॅपिटल एम्प्लॉयड. एक्झाम्पलच्या स्वरूपात पाहूया. ॲव्हरेज प्रॉफिटचं सोल्युशनमध्ये ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉसेस. तर टोटल केले असतं ह्या 3-4ही वर्षाच्या प्रॉफिटची टोटल मी डायरेक्टली करून दाखवली. 3,10,000 मायनस 10,000. प्रत्येक फिगर लिहित बसणं गरजेचं नाहीये, तुम्ही टोटल करून डायरेक्टली या ठिकाणी मांडू शकता. मायनस लॉस किती आहे, 10,000चा. म्हणजे टोटल प्रॉफिट किती आहे 5 वर्षाचं, 3 लाख फक्त. आणि 10 भागिले 5 केला असता तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट किती मिळाला, 60,000. नंबर 2 स्टेप आहे आपली नॉर्मल प्रॉफिटची. नॉर्मल प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे, त्याचं जे सूत्र आहे कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR. कॅपिटल एम्प्लॉयड आपला 4 लाख आहे, 8% NRR आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तो आपण मल्टिप्लाय केला, तुम्हाला काय अमाऊंट मिळाली, 32,000. म्हणजे 8/100, 100चे हे 2 शून्य कॅन्सल होतील. 4,000 गुणिले 8, 8 चोक 32 आणि वरचे हे 3 शून्य, 32,000 एवढा नॉर्मल प्रॉफिट आहे. तिसरं फॉर्म्युला जो आहे सुपर प्रॉफिटमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं पहिल्या स्टेपमधून दुसरी स्टेप वजा करायची. या ठिकाणी 1 शून्य राहिलेला आहे. 60,000 वजा 32,000 राहिले किती, 28,000. अशा प्रकारे तुमचा सुपर प्रॉफिट मिळेल 28,000चा. मग तुमचं गुडविल कॅल्क्युलेशन हे 4थ्या स्टेपमध्ये तुम्हाला करता येईल. 4थ्या स्टेपमध्ये फॉर्म्युला काय तुम्हाला लगेच लक्षात येईल. सुपर प्रॉफिट म्हणजेच 28,000 गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस, जे आपल्याला 2.5 वर्ष दिलं होतं. म्हणून 28,000 गुणिले 2.5 ते येतं अमाऊंट 70,000 रुपये. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे गुडविल कॅल्क्युलेट करता येईल आणि ह्या 2 मेथड्स तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना वापरता येतील. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर्नल एंट्रीज कशा करायच्या त्याबद्दल थोडं मार्गदर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये करेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया तुम्ही लिहू शकता. धन्यवाद.